हा तेवढं क्रीम तुम्ही पाठवून द्या आणि वॅक्स पाठवा. हो बिल पाठवून द्या. अच्छा चहा. थँक्यू. तुझ्या बायकोचा अजून पत्ता नाही. अगं येईल ती. श्री, अरे स्वयंपाकाचं काय करायचं? ती जेवायला घरी येणार आहे ना? फोन सुद्धा उचलत नाहीये ती. अगं काहीतरी कामात असेल. कामात काय असेल? तिची आई काहीतरी राडे करत असेल. मी काय म्हणते श्री, आपण जाऊया का जान्हवीला आणायला? श्री, आता मलाही काळजी वाटायला लागली. अरे नाही त्याची काही गरज नाहीये. बाबा आणि पिंटे आहेत आणि ती येतच असेल आता. मुळात तिला तिथे पाठवायलाच नको होतं. बेबी त्या जाऊ दे ना आता. जाऊ दे काय श्री? तिची आई धड वागणार आहे का तिच्याशी? हे बघ, आपलं यावर बोलणं झालेलं आहे. परत परत तेच बोलायचं का तुला? परत परत तेच होणं थांबवलं नाही ना तर परत परत तेच बोललं जातं. पण म्हणून आपण तिचं माहेर नाही तोडू शकत. हे असलं माहेर? हे काय माहेर आहे? जाऊ दे ना बेबी त्या. जाऊ दे काय? तसंही माहितीये मला, तुझ्या म्हणण्यानुसार मला माणसं टिकवता येत नाहीत ना. पण तिच्या आईसारखी माणसं न टिकवलेलीच बरी. मेहंदी मी कधीपासून भिजत टाकलीये. मेहंदी कशाला? केस पांढरे झालेत ना वहिनी. कुठे दिसतात सरे? अहो झाले तो आत खूप पांढरे झालेत. खूप खूप पांढरे झाले. हा. बरोबर आहे. हो. बेबी, मला मेहंदी लावून देशील प्लीज? कारण तुला माहेर तुटण्याचा अनुभवच नाहीये ना. दे ना ग प्लीज, मला दे ना लावून मेहंदी. अगं हाताला मेहंदी लावण्याचं वय गेलं तुझं. आता केसांना मेहंदी लावून परत येणार आहे का ते? बेबी ते काय बोलतेस तू? अरे गंमत केली मी. नो, इट्स नॉट अ जोक. अरे सरूला आवडतं जोक करायला. हो की नाही का सरू? आणि काल रात्री तर तुझा गंमत करण्याचा मूड उतू चालला होता. मग आज काय झालं? आता कळलं गंमत कशी जिव्हारी लागते ते. हे काय बेबी त्या? तिला हर्ट करण्याची काय गरज होती? तुला माहित नाहीये काल रात्री मला काय म्हणाली होती ती? खूप चुकीचं वागलीस तू. आणि तुला माणसं टिकवता येत नाहीत असं म्हटल्याचं मला तरी काही आठवत नाहीये. उलट आपण माणसं टिकवली पाहिजेत असं जनरल म्हणालो होतो मी त्या ड्रायव्हर दादांच्या वेळी. पण तुला खरंच माणसं टिकवता येत नाही असं वाटतंय मला. सिरियसली. पटतंय का तुला?
तुला वाटते तितकी वाईट मुलगी नाहीये ती. अगं ती खरंच खूप चांगली मुलगी आहे, हुशार आहे, समंजस आहे. गणपतीच्या मिरवणुकीत नाचणारी ती अवदसा मला सून म्हणून नकोय. मिरवणुकीत नाचणारी मुलगी ही वाईट नसते आई. पोरांबरोबर लाजा सोडून नाचणारी मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं करेल. नकोच नकोच ते, तू बोलूच नकोस ते. अगं आई, तिचे मित्र असू शकतात ना ते. मुला मुलींची कसली का मैत्री? आपल्या मनाला ते काही पटत नाही. का मनीष आणि माझी मैत्री नाहीये? तू आणि मनीष मिरवणुकीमध्ये नाचत होतात का? अगं ते तर मला आवडत नाही म्हणून. आवडत नव्हतं म्हणून नाही, माझे संस्कारच आहेत तुझ्यावर तसे, कळलं? तिच्या बापाने एकतर तिला वाऱ्यावर सोडलेलं असेल किंवा ते पण तिच्यासारखेच असतील नटोर. तू ओळखतेस तिच्या आई बाबांना, मग का उगाच कोणाबद्दल असं बोलायचं? या नटवीकडे बघून कळतं ना तिचे आईबाप कसे असणार ते. आणि तुला सांगते जाण, शीतावरनच भाताची परीक्षा करता येते, कळलं? आई, एकतर मला तुझं म्हणणं पटतच नाहीये. दुसरी गोष्ट, ती मुलगी चांगली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पिंट्याचं आणि तिचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. प्रेम करायला काय अक्कल लागते का ग? हा, संसारासाठी लागते. म्हणून संसार करण्यासाठी मुलगी अक्कलेनेच शोधावी लागते, कळलं? आता तुझ्या भावाला नाहीये स्वतःची अक्कल, मग निदान आईच्या अक्कलेवर तरी विश्वास ठेवायचा. आणि मी काय वैरी नाही का ग त्याची? त्याच्या चांगल्यासाठीच करते ना सगळं. हो, पण त्याचं चांगलं वाईट त्याला ठरवू दे ना. आणि काय आयुष्याचं वाटोळं करून घेऊन देऊ त्याला मी? वाटोळं कशाला होईल आई? त्या सटवीला घरी आणलं ना तर वाटोळच होणार बघ, सांगते मी तुला. ऐक माझं, यांना पटत नाही माझं. आणि बाबा नाचायला लागले की तुझा भाऊ पण नाचायला लागतो. पण तुला सांगते, ती मुलगी म्हणजे महाबनेल आहे. या दोघांना बाजारात विकेल आणि चणे खाईल, कळलं? आणि यांना पत्ता पण लागू द्यायचा नाही. नको नको, त्यापेक्षा पंतांनी सांगितलेली मुलगी बघ, किती गोड आहे बघ, आणि साधी आहे. म्हणजे डोक्याने जरा हलकी आहे, पण अतिशहाण्या सुनेपेक्षा डोक्याने हलकी परवडली ना. उठ म्हटलं की उठली पाहिजे, बस म्हटलं की बसली पाहिजे. आणि कमावणारी सून तर नकोच नको. घरी बसून सासू सासऱ्यांची सेवा करावी. खूप वर्ष झाले ग नुसती कष्ट करतोय मी. आता पुरे ना, आता अर्धी लाकडं मसणात गेली तरी पण काय आयुष्यभर मी कष्टच करत बसायचे? अगं पंतांनी फार चांगली मुलगी आणली ग पिंट्यासाठी. थांब मी तुला फोटोज दाखवते. एक मिनिट राहू दे. का? अगं फोटो तरी बघ. अगं पण ज्या मार्गावर जायचंच नाहीये त्याचा पत्ता विचारायचा कशाला? म्हणजे कुठे चाललीस तू? मी बाबांना बोलावून आणते. ज्या मार्गाला जायचंच नाही त्याचा पत्ता कशाला विचारायचा? म्हणजे कोणत्या मार्गाला चाललंय हे सगळं? सरमावशी सॉरी. तू का सॉरी म्हणतोय? बेबी हत्याच्या वतीनं म्हणतो. सरमावशी, श्री, खरंच आता माझं लग्नाचं वय गेलंय का रे? अगं तू काय तिचं म्हणणं मनावर घेतेस? ती खूप फटकळ आहे, बोलते आणि मग तिलाच वाईट वाटतं. पण तिला असं वाटतंय की आता माझं लग्न कधीच नाही होणार. म्हणजे बाकी सगळ्यांना सुद्धा तसंच वाटतं. बेबीने बोलून दाखवलं, पण सगळ्यांच्या मनात तेच आहे. वय होतं माझं तेव्हा खूप स्थळं नाकारली मी, पण मला हवा तसा मुलगा मिळेपर्यंत फक्त करायचं म्हणून लग्न करायचं नाही असं ठरवलं होतं मी. मग उशीर झाला तरी चालेल, पण उशीर म्हणून खूपच उशीर झालाय का रे आता? खरंच अगदीच अशक्य आहे का रे माझं लग्न होणं? आता आई होणं तर शक्य नाहीये, पण बायको सुद्धा नाही झाले ना तर मुक्ती नाही मिळणार मला. माझा आत्मा असा भटकत राहील. आणि असं काही झालं
तर वडाशी लग्न लावून देशील ना रे वासुश्री? मावशी काय बोलतेस हे? सगळ्यांनाच तसं वाटतं, म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असणारच ना. सगळ्यांना म्हणजे कोणाला? सगळ्यांनाच. नाही, मला नाही वाटत तसं. जान्हवीला सुद्धा नाही वाटत. तिला तर पहिल्यापासून असंच वाटतंय की तुझं लग्न व्हायला हवं. अगं म्हणून तर तिनं केवढी खटपट केली होती तुझ्या लग्नासाठी. तेव्हा सुद्धा मीच मूर्खपणा केला. मावशी, मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की तिला सुद्धा तुझं लग्न व्हायला हवं. खरंच असं वाटतं तुला श्री? हो, आणि आय्याजीला सुद्धा असंच वाटतंय. खरं बोलतोयस की मला बरं वाटावं म्हणून बोलतोयस? माझ्यावर विश्वास आहे ना? हो. मी ना तुला एक प्रॉमिस करतो. पुढच्या वर्षभरात तुझं लग्न निदान जमलेलं तरी असेल. खरं श्री? तुला खरंच वाटतंय की माझं लग्न जमेल? बरं, फक्त मला एवढं सांग, तुला रजिस्टर मॅरेज करायचंय की वैदिक पद्धतीने? नाही नाही, वैदिक पद्धतीने. लग्नाचे सगळे संस्कार व्हायला हवे. लाजा होम, सप्तपदी, मंगळसूत्राचा विधी, या सगळ्याला ना आपल्या शास्त्रात काहीतरी महत्व आहे. सगळं व्हायला पाहिजे ते. आणि कन्यादान त्याचं काय, ते कोण करणार? अय्यो, हो की, त्याचा विचारच केला नव्हता रे मी फारसा. आईंनी केलं ना तर खूप आवडेल मला. मुलीसारखं वाढवलंय त्यांनी मला. किंवा ताई आणि भाऊजींनी केलं ना तरी चालेल. ताई माझी ताई कमी आणि आईच जास्त आहे. हे घर सोडून सासरी जाईन ना मी, तेव्हा खूप रडू येईल रे मला श्री. आम्हाला पण. माहितीये मला. मी सासरी गेल्यावर आईचं कसं होईल कुणास ठाऊक. हिंदू वहिनी, शरी आणि बेबी सुद्धा. आता बोललीये मला, पण मी गेल्यावर करमणार नाही तिला. सगळ्यात मोठा हंबरडा फोडून तीच रडेल बघ तू. खटकळ आहे पण प्रेमळ आहे ती. आज ओळखते का मी तिला? रागावली की ताबा कुठे असतो स्वतःवर. ती नाही ऐकणार बाबा. ऐकते कधी ती? पण बाबा मला वाटतं तिच्याशी बोलणं थांबवून नाही चालणार आपल्याला. म्हणजे ना तिच्याशी सतत बोलावं लागेल. ती मान्य नाही करणार सुरुवातीला, पण तिच्याशी सुनीताबद्दल सारखं सारखं बोलायला लागेल आपल्याला. असं झालं ना तर तिची मानसिक तयारी होईल सुनीतासाठी, आणि मग कधीतरी तिचा नकार होकारात बदलेल. मला नाही तसं वाटत. बाबा हो, विश्वासावर जग चालतं. कला आणि विश्वास दुरान्वयानेही संबंध नाही. माणसं बदलू शकतात बाबा. ती मुळात माणूस आहे का इथपासूनच प्रश्न आहे तुम्हाला. बाबा प्लीज. जानू, मला वाटतं तू यात नको पडूस. म्हणजे बघ, मला तुझा हेतू कळतोय. पिंट्यावर खूप जीव आहे तुझा, त्याचं भलं व्हावं म्हणून धडपडतेस. पण तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी कलाचं मतपरिवर्तन नाही होणार. अशक्य आहे. उगाच तुला मात्र मनस्ताप. तुला तुझा संसार आहे, नवरा आहे. आता होणाऱ्या बाळावर तुला लक्ष केंद्रित करायला हवं. मला वाटतं तू तिच्यापासून जरा दूरच राहा, तरच आनंदात जगू शकशील. बाबा पण अहो, मी काही केलं नाही तर मग कोण करणार आहे? अगं पिंट्या करे. तो आई पुढे दबून राहतो. आत्ताच म्हणालीस ना तू, माणसं बदलतात म्हणून. हो, पण पिंट्या लहान आहे ना आपला. अगं कधीतरी त्याला मोठं व्हावं लागेलच की नाही? नाही, मी त्याच्या बाबतीत कुठलीच रिस्क नाही घेऊ शकत बाबा. आई अहो कुठल्या तरी भलत्या असेल त्या मुलीशी लग्न लावून देईल त्याचं. हो, ते ती करूच शकते. पण मी आहे ना, बघूया. आणि आता त्यालाही त्याची जरा जबाबदारी घेऊ दे. इतकी वर्ष सगळं केलंसच तू. काय केलंय बाबा मी? सगळं केलंस. एवढी वर्ष फक्त करतच आलीस. मग आता जर एवढी वर्ष करत राहिले तर ऐन वेळी काही करायचं नाही.
असं होईल का? बाबा हो हत्ती गेलाय आणि साधं शेपूट राहिलंय आता. आता सुनीता आली ना की मग ती बघून घे. मी तर इंटरफिअर करणारच नाहीये आणि मी त्यांना सांगणार आहे दोघांना, आता तुम्ही तुमचं तुमचं बघून घ्या बघू. चिंतेकर चल जाऊया. हो. अरे वा ए, मनीष काय म्हणताय जान्हवी मॅडम? आज चक्क चाळी. मनीष कसा आहेस तू? मी मस्त, तू कशी आहेस? छान. ए जान्हवी घरी चल ना, गीताला मस्त सरप्राईज देऊ. जा ना जा, 5 मिनिटं जा. बाबा हो अगं मी जाईन एकट्या घरी. तुम्ही जाल का एकट्याने? अगं मी नेहमी येतो फिरायला इकडे. हा चल मनीष येऊ का रे? हो नीट जा काका. हो बाबा सावकाश हं? हो. ए जान्हवी चल ना घरी चल ना, जेवायला येतेस? ए नाही नाही नको, मी अगदी 5 मिनिटासाठी येते, मला पण निघावं लागणार आहे रे. काय मस्त वाटलं तुला भेटून. खरंच मला सुद्धा. किती दिवसांनी भेटलो ना रे. हो आणि हल्ली पिंट्याही दिसत नाही मला चाळी. अरे बिझी झालाय ना आता जॉब सुरू झाल्यापासून म्हणून. हो आय नो, पण आज मला बहीण आणि भाऊ दोघांचं दर्शन झालंय. हो हो म्हणजे आज पिंट्या आला होता ऑफिस मध्ये श्रीला भेटायला. जान्हवी काय झालं? नाही नाही काही नाही. बरं चल चल घरी चल. अगं गीताला पण तू घरी आलेली बघून सरप्राईज वाटेल. बघितलं ना कसं बोलला मला तो. मला माणसं टिकवता येत नाहीत म्हणे. एक देवशी माझं जुळलं नाही म्हणून काय सगळ्यांची भांडते का ग मी? का रोज सकाळी उठून माणसं तोडाच्या मोहिमेवरच निघते मी. सरी मला कशी बोलली ते ऐकायला होता तो. मी तिला बोलले तेवढं मात्र दिसलं त्याला. मला विचारायचं तरी ना, का असं बोललीस बेबी आत्या तू तिला? मी सांगितलं असतं, पण त्याने मनात मला ठरवूनच टाकलंय ना की मी सगळ्यांना तोडते. मला टिकवताच येत नाहीत माणसं. त्या दिवशी सुद्धा ना ड्रायव्हरचं फक्त निमित्त होतं. त्याला मला ऐकवायचं होतं सगळं. लग्न नाही टिकवता आलं म्हणून मला काहीच टिकवता येत नाही का? आता आता जान्हवीला त्रास होऊ नये म्हणून मी मनावर कंट्रोल ठेवते, हे नाही दिसत आहे त्याला. त्याचं पटकन बोलला तो मला. मला म्हणतो तुला माणसं टिकवता येत नाही आणि स्वतः काय करतो? त्याच्या बोलण्याने आमचं नातं टिकणार आहे असं वाटतं का त्याला? कळतंय ना तुला? आपण ताई हे बघ, तिला या सगळ्यापासून आपल्याला लांब ठेवायचं. अरे पण काय हे बघ प्लीज, यावेळेला काही माती नको खाऊस प्लीज. कोणाला काही सांगू नकोस. हे बघ, तुला जो काही आगाऊपणा करायचा असेल ना तो लग्नानंतर कर. आधी काहीच कुठे बोलू नकोस प्लीज. कळतंय का? नाही करणार. मला ना सॉलिड टेन्शन आलं यार. मला बी. ए अगं होणार आहे सगळं ठीक, काही टेन्शन नको घेऊस तू. रोन्या मम्मी पप्पांना सांगू का रे? नाही नको, आता लगेच नको सांगूस. थांब, मी तुला सांगतो मग सांग. बर, या वेळेस तू म्हणशील तसंच. मी काय बी आगाऊपणा करणार नाही, प्रॉमिस. तसं नाही ग सुनीता. सुधीर रे रोन्या. बरं चल ठीक आहे, निघू मी. अरे तू गेलता ना, तर तो निक्या माहितीये का तुला? सेल्सवाला. हा, तू विचारत होता तुझ्याबद्दल. म्हणे ते गोखले गृह उद्योगाचे मालक ह्याचे कोण लागतात का? अरे तो आपल्या फिल्टरचं काहीतरी प्रपोजल घेऊन जाणार होता त्यांच्याकडे. हो, तू काय म्हणालीस? मी काय बी नाही, मला काही माहितीच नाही असं सांगितलं. उगाच आता बोलायचे नंतर लफडा व्हायचा ना. नको बाबा. आणि नंतर तो काय तुला सोडतोय होय? उगाच गोखल्यांकडे घेऊन चल म्हणून डोक्यालाच बसायचं तुझ्या. नको, उगाच डोक्याला शॉट नको. हॅलो,
हा तायडा बोल ना. हो अगं मी निघालोय आता. हो म्हणजे रस्त्यातच आहे. हो बरं बरं मी पोचतो लगेच. हो मी निघतो. ताई आलीये, ती थांबलीये. तू जाशील ना एकटी नीट? आता मला कोण खाते वय? मार्शल आर्ट शिकले, डोळे उचलून कोणी बघितलं ना तर एकेकाचे डोळे फोडून काढीन. चल मग निघतो मी. बाय. अरे अगं मला माझे डोळे हवे आहेत. रोन्या बाय बाय. काय मी कळवतो तुला.